दादांच्या पक्षात तुम्हीच आरोप केला होता की दादांचा पक्ष तटकरे आणि पटेल हायजॅक करू पाहतात सगळे सातत्याने. आता त्यांना त्या पदावरनं काढलं जातं एकूण ते दिसतंय. आता म्हणजे ते टायपो मिस्टेक वगैरे सगळे ठीक आहे म्हणजे काहीतरी चाललंय. तर तुम्ही त्या कारवाईचं स्वागत करता की तुम्ही म्हणता तसं ते अपमान सहन करून तिथेच कसं काय राहतात ही मंडळी? तो विषय नाही. विषय एवढाच आहे की जी काही कारवाई झाली होती सकाळी त्याचं स्वागतच करण्यासारखं होतं कारण तो धाडसी निर्णय होता. धाडसी निर्णय घेणं हे फार महत्वाचं असतं. पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळी ट्विट करून नाही आपण करू हा जर विषय होत असेल तो त्या पक्षाचा विषय असला तरी उद्या जर दादा असते आणि त्यांनी निर्णय घेतला असता तर दादाने निर्णय तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता आणि आम्ही निर्णय घेतला असता आम्ही बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलणं कुठेतरी एक संदेश जातो की त्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत आणि त्याच्याबरोबर पद काय दिलं नाही दिलं हे व्यक्तिगत वाईट वाटतं नाही वाईट वाटतं त्या नेत्यांचा विषय त्याचे काय करावं त्यांना लखलाप एवढंच मला या ठिकाणी बोलायचं. निर्णय घेतलाय ना चांगली गोष्ट आहे. स्वागत केलं पाहिजे त्यांनी निर्णय तिथे घेतलेला. असंही असेल त्या काकींकडे ट्विटर हँडल नसेल कोणतं दुसरंच तिथे हँडल करत असेल कोणाला काय माहिती त्या पक्षात काय चाललेलं आहे. पण निर्णय घेतला तसा दिसत असताना बाहेरून स्वागत करण्यासारखाच आहे. कारण दादांचं आणि काही नेत्यांचं त्या ठिकाणी पटत नव्हतं हे सिद्ध झालंय. लोकांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे आणि तो कारवाई तिथं जर पक्षाला केली असेल बघा साहेबांचं आणि काही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा पटत नाही. पण एखादा भाजपचा नेता म्हणला नाही मला चर्चा करायची भेटायचंय. आता चर्चा करायची भेटायचं हा काही विषय आधी सांगितलं जात नाही चर्चा कशावर करायची. त्यामुळे साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात. विषयच माहित नसेल आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना आणि तो जुना कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता आदराचा भाग होता. पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. 3 वर्षानंतर चहा प्यायला गेलेले आहेत. 3 वर्षानंतर त्यांना चहा कदाचित आठवला असेल. विषय हाच आहे तुम्ही म्हणता तसं की जी काही त्यांच्यावरती कारवाई त्या पक्षातून झालेली आहे म्हणून ते शरद पवारांकडे आशेनी गेलेत असं एकंदरीत चित्र आहे. मला वाटत नाही. आता प्रश्न तुमच्या पक्षाचा येतो तो झाला त्यांच्या पक्षाचा. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना जर ते भेटलेत काल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असायला हवी या आत्ताच्या घडीला सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये? कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? आता तुम्हाला नाही बघा कुणी कोणालाही भेटू शकतं. आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही त्याच्यापेक्षा आणखी असं होत नसतं. मी तुम्हाला सांगतो सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही असं नाही. ते काय घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून दोन्ही मिळून 40 आहेत. काय ठरलं ते एकदा सांगा. नेमकं काय 22 जाणारे अजून काही काय करतो माझ्याकडे एक ऍफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं. ते आलं की मी देतो तुम्हाला. पहिलं तुम्हाला पाठवतो. विषय एवढाच असतो 22 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार. विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत. आता तुम्ही मला बघा विखे पाटील साहेबांना शह देण्यासाठी कोल्हेंना तिथे MLC बनवलं. आता कोल्हेला तिथे MLC बनवला असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती. आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. अहो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा मग मिठी मारणं आणि
रडून रडून किती वेळा रडणार. माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका, प्रयत्न करा, लढा. नाहीतर कोणतरी मिठी मारते, लढते, भाषण करते. पक्षामध्ये जे ही लोक जर सगळे भाजपकडे गेले तर मग पवार कुटुंब जर अडचणीत आलं तर पवार कुटुंब म्हणून मग तुम्ही परत एकत्र येणार का? पवार कुटुंब काय पवार आडनावाचं नाही, पवार कुटुंब हे महाराष्ट्रातील लोक आहेत. त्यामुळे पवार साहेब जो काय ठिकाणी निर्णय घेतील, महाराष्ट्राची जनता ही पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहील. आणि आम्ही सुद्धा विचाराबरोबर पवार साहेब, आम्हाला सोपं आहे ना सत्तेत जाऊन बसायचं, पण इथं लोकांना आता इथं आम्ही जर बोललो नाही तर मला सांगा, महिला अत्याचारांचे विषय बाहेर येणार आहेत का? कांद्याचा विषय बाहेर येणार आहे का? दादांना न्याय देण्याचा विषय बाहेर येणार आहे का? मग आता नीटच्या परीक्षेतला विषय बाहेर येणार आहे का? आम्ही सुद्धा जाऊन बसलो होतो, लोकांसाठी कोण लढणार? त्यामुळे पवार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की आज लोकांच्या हितासाठी रस्त्यावर राहून त्या ठिकाणी लढायचं. मित्रपक्ष बरोबर आहेत, आम्ही लढत राहणार. लोकांनी निर्णय घ्यायचा की बरोबर राहायचं का विरोधात जायचं. दादांचा पक्ष समजा भाजपने फोडला तर भविष्यात ते पुन्हा तुमच्याकडे आले तर मग तुम्ही सोबत घेणार का? विलिनीकरण विषय हेच तुम्हाला सांगतोय की भाजप बरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही, असं माझं तरी मत आहे. पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाही तर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने, स्वीकारणार. दादा, मुंडवा जमीन प्रकरणामध्ये अमेरिया कंपनीची जी याचिका होती 21 कोटीचा दंड, ती याचिका फेटाळली, त्यांना आता तो दंड भरावा लागतो. तर पार्थ पवारांवर कुठेतरी हा वचक ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपची ती पद्धत आहे, नेहमीच आहे. ती काय फक्त पवारांच्या बाबतीत ती वापरलेली नाही, ती अनेक लोकांच्या बाबतीत वापरली. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण साहेब असेच गेले नाहीत ना, गळायला लागले, नेलं तिकडं. तसंच विखे पाटील साहेबांचं आहे, तसंच इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांचं आहे. त्यामुळे ते त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. त्याच्याचबरोबर खरात प्रकरणामध्ये पुढे जाऊन काहीच होणार नाही. जे काही लोक आता जात आहेत चर्चा करायला, नाही तर 6-6 तास बसतायत, त्यांचे व्हिडिओ काही भाजपचे नेते स्वतःकडे ठेवणार, ब्लॅकमेलिंगसाठी वापरणार राजकीय दृष्टिकोनातून, आणि त्यात फक्त आपण सामान्य लोक तमाशा बघत बसणार. तसंच नाशिकमध्ये हनी ट्रॅप मधले 70 व्हिडिओ अधिकाऱ्यांचे, नेत्यांचे कुठे गेले, ते कोणाला माहिती काय झालं, ते सगळे भाजपच्या नेत्यांकडे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये नेत्यांना ब्लॅकमेल केलं जाते, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं जाते. त्याच्याच बरोबर ईडी आणि सीबीआय, आता वेस्ट बेंगॉलमध्ये ईडी आणि सीबीआय सुरू झाली. आता ह्याच्यात बघा भाजप कशी सत्कार करतं. आता एक कोणतरी सोलापूरकर म्हणून ऍक्टर आहे, महाराजांच्या विरोधात बोललं, त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत घेतलं. त्यानंतर तुम्ही आता काल नीटची परीक्षा पेपर फुटला, करोडो रुपये कमवले, आणि 2024ला असंच करोडो रुपये नीटच्या बाबतीत परीक्षेत कमवलेला माणूस जो NTEचा प्रमुख होता, तो आता छत्तीसगडचा चीफ सेक्रेटरी झालेला आहे. आता वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन कमिशन मध्ये ममता दिदीला जेली त्रास दिला, इलेक्शनचा प्रमुख, इलेक्शन कमिशनचा, त्याला आता बक्षीस काय दिलं तर चीफ सेक्रेटरी ऑफ वेस्ट बेंगॉल. त्यामुळे नेत्यांना बक्षीस, मंत्रीपद मिळत होतं, आता अधिकाऱ्यांना बक्षीस हे मोठं पद त्या ठिकाणी दिलं जातं.